अन्नमय कोशावर विजय मिळवायचा कसा? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्ही एखाद्या आवडत्या पदार्थाचा ज्यावेळेस त्याग करायचा ठरवणार आहात, तर तो त्याग अल्पकाळासाठी असेल. म्हणजे असं समजा, की तुम्हाला जिलेबी फार आवडते आणि तुम्ही अचानक ठरवले, की आता मी जिलेबीचा त्याग करणार आहे. तर तो त्याग तुमचा अल्पकाळासाठी असणार आहे. भविष्यात कालांतरानं तुम्हाला कधीतरी पुन्हा जिलेबी खाण्याची इच्छा होईल. मग कोणतीही गोष्ट पूर्ण भोगून त्यागाकडे जाणं, हा प्रयोग तुम्ही अवश्य करून पहा, की तुम्हाला अमुक एक जेवणातला पदार्थ आवडतोय. त्या पदार्थाचा तुम्ही इतका अतिरेक करा, की सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळा तो पदार्थ तुम्ही खायला घ्या. मग तुम्ही 1 दिवस खाल, 2 दिवस खाल, 8 दिवस खाल. आता त्या पदार्थाचा तुम्हाला उबग येईल. तो पदार्थ नकोसा वाटेल, की नको आता बस. आणि त्यावेळी तुम्ही प्रण केला पाहिजे, त्यावेळी निश्चय केला पाहिजे, की नाही आता ह्या पदार्थाचा मला त्याग करायचा. अन्नमय कोशावर विजय मिळवताना ही साधी आणि सरळ प्रक्रिया आहे. आता हे झालं अन्न पदार्थांविषयी. आता आपल्या ज्या काही सवयी आहेत, या सवयीतून मुक्त होण्यासाठी देखील हाच प्रयोग आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही प्रतिक्रिया जाणून घेत नाही, त्या प्रतिक्रिया जाणून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याची रिॲलिटी कळत नाही, त्याच्यातलं खरेपण कळत नाही. आणि खरेपण जाणून घ्यायचं असेल तर ती सुरुवात अन्नमय पदार्थापासून आहे. मग ज्यावेळी तुम्हाला आवडीचे पदार्थ नकोसे वाटतील, त्यावेळेला तुम्ही त्यागाकडे जाल आणि त्यावेळी तुमचं जे नित्य जेवण आहे, नित्य आहार आहे, तो नित्य आहार आपोआप कमी होईल. आणि मग उपवास त्यासाठी प्रक्रिया आहे, लंघन त्यासाठी प्रक्रिया आहे. उपवास धरण्यामागची मूळ संकल्पनाच ही आहे, की त्या गोष्टी नित्य होत आहेत, मात्र त्या गोष्टी थांबवण्याची शक्ती तुमच्यात निर्माण होणं म्हणजे खऱ्या अर्थाने त्याग आहे. आणि हा त्याग आपण करायला शिकलं, की मग जीवनात बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, की त्या आपण ठरवलं आणि ते झाल्या नाहीत. का झाल्या नाहीत? तर तुमचा जो विचार करण्याचा कोश आहे, कारण अन्नमय कोशानंतर मनोमय कोशात आपण प्रवेश करणार आहात, प्राणमय कोशात आपण प्रवेश करणार आहात. हा प्राणमय कोश तुम्हाला विचार करण्याची वेगळी संधी कशी देतो, जीवनाकडं पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन कसा प्रदान करतो, हे अन्नमय कोशातून बाहेर पडल्याशिवाय, अन्नमय कोशावर विजय मिळवल्याशिवाय पुढचं काहीही प्राप्त होणार नाही. ही प्रापंचिकानं करण्याची क्रिया आहे. प्रापंचिकासाठीचं हे विज्ञान आहे, प्रापंचिकासाठीचं हे अध्यात्म आहे. हे आपण शिकण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण एका नव्या आयुष्यामध्ये पदार्पण करतोय याची आपल्याला प्रत्येकाला जाणीव होईल आणि आपण तो प्रयत्न करावा अशी माझी सर्वांना विनंती असेल. रामकृष्ण.